शिवशिवा शिवशिवा कैलासनाथा. काय झालं असेल भगवंता माझ्या गाईला? अशी का करतेय गाय की माझं मलाच काही रात्रीचा भास होतोय? शिवशिवा रक्षण कर रे परमात्म्या, माझ्या गाईचं रक्षण कर. सकाळी एक काम करतो, मी साधू संन्याशाकडे जाऊन गाईला काय भूतानं वगैरे झपाटलेलं आहे, भूत पिशाची बाधा झालेली आहे ते पाहतो. शिवशिवा शिवशिवा. ढवळेशा उठ, जागा जागा हो ढवळेशा, घाबरू नको. मी स्वतः आदिश आहे. दररोज तू माझ्यापर्यंत येतोस आणि तसाच निघून जातो. मी तुझ्यासाठीच या भूलोकी अवतरित झालो आहे. तुझी भाकड गाय भाकड नसून साक्षात कामधेनू आहे. तिच्याबद्दल उगाच मनात संकोच नको. दररोज ती मला आपलं दूध पाजते. मी आदिनंदीश त्या वारुळाखाली आहे. आता माझे दर्शन घेतलेस, दूध ग्रहण करत असताना तू मला पाहिलेस, कारण तू माझ्या शिवाचा निस्सीम भक्त आहे. त्यामुळे मला या वारुळातून बाहेर काढण्याचा अधिकार सुद्धा तुझाच आहे. त्या प्रातःकाली येऊन वारुळाची यथा सांगपणे पुढे मला बाहेर काढ. सर्वांचे कल्याण कल्याण कल्याण. अहो अहो, उठा लवकर. बाळा, ए बाळा, उठ लवकर. चल उठ, चल ये आत ये लवकर. आलास काय? ये लवकर. ओम नमः शिवाय. शिवम्मा, अहो शिवम्मा, ऐकलं का? अहो आमची गुरं वाट बघतायत. आले आले. भाकर देताय ना आमची? ठीक आहे भाकर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बाळा, काठी देतोस ना बरं?
शिवम्मा, ऐकलं का शिवम्मा? ओम नमः शिवाय. ओम नमः बोला काय म्हणता सा? शिवम्मा, आज रात्रीच्या ना मला एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये एक भूंड आला आणि मला म्हणत होता मी बाजूच्या वारुळात आहे आणि मी साक्षात नंदी आहे, कैलासाहून इथं अवतीर्ण झालोय आणि मला बाहेर काढून माझी गावामध्ये प्रतिष्ठापना कर, समध्या गावचं भलं होईल, समध्यांचं कल्याण होईल असं तो म्हणत होता. शिवम्मा, तर देव खरं स्वप्नात आलाय म्हणजे वारून उकरून काढूयाच. खरंच देवाची कृपा झाली आपल्यावर. खरंच देव पावलाय आपल्याला. खरंच देव पावलाय वाटतं आपल्याला. होय शिवम्मा, बघू चल काय म्हणतोय तो, बघू चल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अरे ढोळा, काय जोडी चाललाय? होय, थोडं काम आहे, निघालोय शेतामध्ये. हातात पूजित ताट ते दिसतंय. हो, भगवंताच्या पूजनासाठी निघालोय, जाऊन येतो थोडं. आम्ही बी याव काय? हो, आपली इच्छा असेल तर आपणही यावं. चला. ओम बसवलिंगाय नमः. बसवलिंगाय नमः. बसवलिंगाय नमः. मंडळी ढवळापा काय करायला म्हणे जरा वारुळा जरा बघून शनी येऊया. चला 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 जरा बघून शनी येऊया. चला काय तर आपलं करत असतोय बघल तेव्हा काय चाललंय तरी काय त्याचं बघूया. अरे ढवळापा, वारू फुटतो तुला याड बी लागले का काय? साप बिम निघतील समजा गावाला टाकून बसाल. नाही हो, या वारुळामध्ये साक्षात नंदी आहे. त्यांनी मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि म्हणाले या वारुळामध्ये मी आहे, मला यातून बाहेर काढ आणि माझी प्रतिष्ठापना कर. ओम नमः शिवाय. पण पडलं म्हणायला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अरे साप निघाल, साप टाक ना. अरे काय चाललंय, काय करतोयस काय तू? वारू करू नकोस रे बाबा. फुल देवाचं ओम नमः शिवाय. ऐक रे.
नंदीश्वर महाराज की जय, नंदीश्वर महाराज की जय। बसवलिंगाय नमः। बसवलिंगाय नमः। आदिईश्वरा, जगदीश्वरा, परमात्मा, तुझ्यामुळेच, तुझ्या उपकारामुळेच आमच्या गावचं कल्याण झालं. नमः शिवाय. ढवळा, तुझ्यामुळेच हे समजा घडलं बघ. तुझ्यामुळं गावात आगळीकता आली. होय होय, खराय खराय. म्हणून शहान आम्ही समध्याने मिळून एक निर्णय घेतलाय बघ ढवळप्पा. आता ह्या नंदीची पूजा तुझ्या हातनच व्हावं, तूच पुजारी व्हावा का बाबा? बरोबर. देसाईनेच नंदीची पूजा करावी असं बसवण्याची इच्छा आहे. सगळ्यांनी लक्षात ठेव. आदिनंदीश्वराय. त्या परमात्म्याचीच इच्छा त्याच्या मनामध्ये जसं आहे तसं होईल. ओम नमः शिवाय. ओम आदिनंदीश्वराय. भगवंताच्या दर्शनासाठी हळूहळू लोक वाढू लागलेले आहेत. ढवळा, भक्ताची सोय करणं आपलं काम आहे बाबा. हे बरोबर आहे. पिण्याच्या पाण्याचं काय करायचं? अरे पाणी तर लय लांबायले का, आणि देवाच्या पूजेला पण पाणी लागत असेल की. की अण्णा, यावरती एक उपाय आहे. काय आदि नंदीशाची इच्छा असेल तर आपण समजा गावकऱ्यांनी एक विहीर खणूया. त्याच्या इच्छेने, त्याच्या कृपा आशीर्वादाने त्याची इच्छा असेल तर भरपूर मुबलक जल निर्माण होईल. मिळणार मिळणार मिळणार. ओम नमः शिवाय.